एक आदर्श क्रिकेटपटू आणि क्रिकेटवरचं अतिव प्रेम त्यांना या समर्थ चषकाचा या मुकुल शेठ गावण यांच्या भव्य दिव्य स्पर्धेकडे घेऊन आले म्हणून या सामाजिक नेतृत्व असणारे आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू प्रशांत नवळे सरांचा यथोचित मान सन्मान तदनंतर नवापाड्याचे ऋतिक मोकल आपणही पुढे यावं निहार मात्रे साडेगावचे या तिघांनाही विनंती असेल की आपण समोर यावं आम्हाला लागेल तुमचा यथोचित मान सन्मान करावायचा आहे प्रवीण सर सामनावीर शिवतेज जितेकर चला मॅच ऑन करा सामनावीर शिवतेज जितेकर यालाही विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यावं मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात शिवतेज जितेकर याला विनंती करेन आपण यावं शिवतेज जितेकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मी प्रशांत नवाले यावा गेलं निहार चौक गेलं हा ऋतिक मोकल आणि निहार मात्रे आपणही यावं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता सर थोडं बाजूला व्हा कॅमेऱ्याच्या अगदी समोर गर्दी करू नका शिवतेज आपण लगेच यावं शिवतेज मॅन ऑफ द मॅच शिवतेज चितेकर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच यावं सामना आपण लगेच चालू करणार आहोत समाधान मात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान बघायला मिळेल जोरदार टाळी स्वागत करूया जय हनुमान दापोली संघाचा विस्फोटक फलंदाज ज्यानं सारडे संघाच्या घशातून घास काढला आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला जय हनुमान दापोली संघ शिवतेज जितेकर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाटेला आहे नक्कीच याच्यानंतर ऋतिक मोकल निहार मात्रे मी ज्या मान्यवरांची नावं घेईन त्यांनी पटापट यावं आता जास्त वेळ नावं घेण्यात आम्ही खर्च करणार नाही आहे कारण सामना थांबतोय आणि सामना थांबल्यानंतर चांगल्या कमेंट देखील आम्हाला मिळत आहेत पिरकोन 11चे कर्णधार माजी कर्णधार रामनाथ काशीनाथ पाटील आपणही यावं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारावा हेलो थैंक यू वेरी मच बिल्कुल चलेंगे मैदान की तरफ धन्यवाद प्रवीण सर धन्यवाद रोशन भाई धन्यवाद राजेंद्र सर दिशा 11 बिगाटी बनाम घरेलू मैदान के ऊपर आए एकवीरा जय वागेश्वर पिरकोन दो टीमों के बीच में ताकत लड़ाई पहली गेंद लेकर बॉलर तैयार पहली गेंद शॉट पिच है इस गेंद को पुल कर दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा पार 6 रन टीम के आरंभिक बल्लेबाज तेजस पाटिल की ओर से बॉलर ओमकार मात्रे तैयार बैकफुट पर जाकर वापस खेला है डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ बैक टू बैक 6 के बाद 4 तर यावं घडलात वाजले 12:30 आणि वेस्ट इंडिजचा खतरनाक ब्रायन लारा आमचे संतोष गाबन साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 पिरकोन 11 संघाचे माजी कर्णधार रामनाथ काशीनाथ पाटील यांचा यथोचित मान सन्मान मुकुल शेठ गावण आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हा शुभ सन्मान स्वीकारला जाईल धन्यवाद सर तर संतोष गाबन साहेब यांच्या वतीने 3 षटकारासाठी 1000 रुपये आणि निर्मय पाटील साहेब गोवटणे यांच्या वतीने देखील सलग 3 षटकारासाठी 3 विकेट साठी 2000 क्या बात है विकेट साठी लगातार 3000 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी इथे आपण संतोष गाबन लारा 6 बॉल में 6 विकेट लेने का विक्रम सिंह के नाम पर इस बार भी इनसाइड आउट खेला जरूर है पॉइंट की तरफ खिलाड़ी पिच लड़े गुड फील्डिंग दिशा 11 दिगाड़ी टीम की ओर से जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन यहां पर नजर आता हुआ 1 रन 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए आई एकवीरा एंड जय भागेश्वर 11 पिरकोन टीम की रन संख्या पहुंची है 12 लगातार 2 विकेट भी लेते तो निर्णय पाटिल इनके ओर से दिगाड़ी टीम दिशा 11 दिगाड़ी टीम के गेंदबाज के लिए 2000 का इनाम इस बार हमारे गेंद घुटना टेका है और सीधा गेंद को फेंका है मिड विकेट सीमा रेखा के पार मैक्सिमम 6 रन
चुना। देखिए ओंकार मात्रे दिशा 11 दिगाटी टीम के गेंदबाज है। अगर आप मार खाते हो ना तो आप में ताकत भी होनी चाहिए कि आपको कमबैक करना चाहिए। पहली 5 गेंदों के ऊपर बिल्कुल यहां पर 18 रन आ चुके हैं, यानी कि विस्फोटक शुरुआत नजर आती हुई मैदान के अंदर। बॉलर तैयार होते हुए तो ये लाइन अच्छी है, एम्बिटॉन में फील्डर मौका, आराम के साथ दीजिए गेंद को। क्या जरूरत थी डायरेक्ट हिट मारने की, आराम के साथ आप भी लगाते तो भी मौका बन सकता था। चलिए सुरक्षित रहे खिलाड़ी। पहला ओवर समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद रन 18, बिना कोई विकेट कोई नुकसान। टीम आई एकविरा जय बागेश्वर पिरकोन। वरदान किसको दिया है मेडी? जिस खिलाड़ी ने कल 18 गेंदों में 49 रनों की पारी के लिए 19 गेंदों में उसी खिलाड़ी को यहां पर जीवनदान दिया है। किस्मत भी राजा उसी को बनाती है जिसमें खुद कुछ करने का हुनर होता है। लेकिन मैच यह है कि पहले सत्र में अगर बारी एकविरा जय बागेश्वर पिरकोन की है तो दूसरे सत्र में दिशा 11 दिगाटी भी है, यह भूलना नहीं चाहिए। कहते हैं कि बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, तू भारी का मी भारी। मैंने मैदान के अंदर कौन किसके ऊपर भारी गिरेगा ये आने वाला समय ही बता पाएगा। फिलहाल यहां पर अब तो मैदान के अंदर ये मुकाबला काफी भारी नजर आता हुआ। चलिए प्रमोद सर, बालकृष्ण पाटिल सर, इनके ओर से लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज को 1000 का इनाम। संतोष गाबन साहब, इनके ओर से भी 1000 का इनाम है। और साथ ही साथ आप देख सकते हैं निर्णय पाटिल साहब, इनके ओर से 3 विकेट लेने वाले गेंदबाज को भी 2 विकेट लेने वाले गेंदबाज को 2000 का इनाम। 3 षटकार 3 विकेट पिरकोन मधनं कोणी घेऊ दे, जितेंद्र मधुकर पाटील। 3 छक्के 3 विकेट, मतलब पिरकोन टीम के लिए यह मौका है। जितेंद्र गामन साहब, इनके ओर से भी लगातार 3 छक्के भागने वाले बल जितेंद्र पाटिल साहब, इनके ओर से भी 3000 का इनाम है। यानी कि घरेलू मैदान के ऊपर पिरकोन के ऊपर पैसों की बरसात की जा रही है। जितेंद्र साहेब, पैसे तुमच्याकडे ठेवा, झाल्यानंतर आपण देऊ नक्कीच। जितेंद्र पाटील साहेब, पैसे तुमच्याकडे ठेवा, आपण मारल्यावर देऊ। नहीं राहू त्यांच्याकडे। ओ स्मार्ट शॉट में डाला था इस गेंद को, क्या बढ़िया यहाँ पर कमबैक नजर आता हुआ नितेश मात्रे की ओर से। दिशा 11 दिगाटी टॉस जीतकर पहिले उन्होंने फील्डिंग करने का फैसला लिया है। बघा मैं अनाउन्समेंट करतो, मागचा मॅच आपण पाहिला तो सारडे विरुद्ध दापोलीने 46 धावा चेस केल्यात। म्हणजे या मॅच मध्ये जर 47 झाल्या तर यातून विनर होईल, त्याला थेट बाय दिली जाईल। ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि मग मॅच मला वाटते होईल ती चिरले विरुद्ध, अजून बॅलन्स आहे, पाहूया। बल्ले का बाहरी किनारा, मौका बनाए, विकेट जाएगा तेजस मैदान से बाहर। जिस तेजस ने हाहाकार मचाया था, जिस तेजस को जीवनदान रनआउट के तौर पर मिला था, शायद वही तेजस मैदान से बाहर। गामंड, इनके ओर से लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज को निखिल दादा गामंड, इनके ओर से 5000 का इनाम है। एक की मैच में ऐसा लगता है कि टोटल एंट्री फी जो है ना इस टीम की, वो एंट्री फी पूरी तरीके से वसूल हो सकती है। विकेट मैदान से बाहर लौट चुका है, 19 के ऊपर 1 विकेट। देशमुखा नए बल्लेबाज, बाइकरमैन, 2 बाइक इस खिलाड़ी के नाम पर है। लेकिन देखेंगे इस मैदान के अंदर नाम से बड़ा काम, ये लीजिए दर्शकों की तादाद पूरे मैदान के अंदर आप देख सकते हैं। एक भी ऐसा कोना नहीं है जहां पर आपको खाली नजर आएगा। सिर्फ दर्शक माए बाप पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए। आदेश मुकल, इनके ओर से हर छक्के के लिए 300 रुपए का इनाम है। जीतू भाई पाटिल, ओ फास्ट एंड फ्यूरियस, ऑप्शन से काफी बाहर है। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। हालांकि पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कितना रन बना पाएगी आई एकविरा जय बागेश्वर 11 पिरकोन टीम, कितने रन तक रोकना चाहेगी दिशा 11 दिगाटी टीम। बॉल तैयार, ये भी अच्छी गेंद है, स्विंग एंड मिस,
डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई पूरी तरीके से। एक तरफ निर्णय पाटिल जिन्होंने लगातार 2 विकेट के लिए 2000 का इनाम रखा है, लेकिन पूरे के पूरे बाकी बख्शिश आप देख सकते हैं बल्लेबाजों के लिए कोई 5000, कोई 1000, 2000, 3000, हर छक्के के लिए 300 पैसा वसूल मैच हो गया रोशन। ये भी डॉट बॉल, ये भी डॉट बॉल है। खैर यहां पर प्रदर्शन आदेश मोकर, बाइकर मैन जरूर है, लेकिन आदेश मोकर को अपना परिचय देना पड़ेगा। निखिल दादा गामन ग्राम पंचायत सदस्य पिरकोन, इनके ओर से लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को 5000 का इनाम है। क्या बख्शियों की खैरात। इस बार चले हल्के हाथ से गेंद को ड्राइव किया, शॉट पॉइंट में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे, अपील करेंगे। इसी के साथ 1 रन पूरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। आता तू भारी का मी भारी, क्या मैदान के अंदर ये चल रहा है। पहले गेंदबाजी यहां पर खराब नजर आई, बल्लेबाजी भारी नजर आई। आप यहां पर नीतीश मात्री की दिशा 11 दिगाटी ओर से गेंदबाजी काफी अच्छी नजर आ रही है। बॉलर पीस एक बार आखिरी गेंद इस ओवर की, बल्ले के अंदर हिस्सा शायद लगा है, आवाज यहां तक आई थी, अपील की गई थी। यहाँ 1 रन भारी पसंद आए तो छोड़ना पड़ा। पहले ओवर में लगाई थी मेरे ख्याल से 18, इस ओवर में केवल 3 रन। व्हाट अ ग्रेट कमबैक। 4 रन आए, 22 रन 1 विकेट के नुकसान पर। यस मेरी विवर्स की संख्या आप देख सकते हैं ना मेरी, तो टोटल लगभग 1500 के करीब। और जैसे जैसे मैच काफी आगे जाएगी तो मेरे ख्याल से निश्चित तौर पर 2-2.5 हजार के आगे बिल्कुल यहां पर नजर आएगी। भाई चषक के दमदार आयोजक सुधीर शेठ, इनका भी कुछ ही क्षणों में यहां पर हमें आगमन देखने को मिलेगा। लेकिन नड़ी जिस तरीके से कहते हैं ना कि जहां तक सवाल है ये मैच का दिशा 11 दिगाटी और इकला जो बागेश्वर पिरको घरेलू मैदान है पिरकोन का, ये भी कहेंगे तो एक तरफ दिगाटी टीम उनके सामने भी टक्कर देगी, इसमें कतई संदेह नहीं है। शॉट बड़ा खेला है लेकिन लोगों में खिलाड़ी मौजूद, बड़ा विकेट सिद्धार्थ मैदान से बाहर। पाटील मॅडम आणि कोकण डिव्हिजन असिस्टंट कमांडर नलिनी पाटील मॅडम यांचा आगमन झालाय। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात। समर्थ चषक 2026 मध्ये आपण त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करूयात। या सर्वांना विनंती करेन आपण सगळ्यांनी लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे। प्रवीण पाटील साहेब दिगाटी यांच्या वतीने 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक। महाराष्ट्र पोलीस कल निग्रहनाय सदरक्षणाय जब भबर उठे तब आवे सिंगम। आणि सिंगम आपण या ठिकाणी पाहताय। लोक म्हणतात ना की जज साहेबांनी मॅटर सॉल्व्ह केला ना, भाई माझा जेलमधून सुटला। अरे भाईला जेलमधून सुटण्याच्या आधी भाईला बर्फाची लादी विचारा, भाईला महाराष्ट्र पोलिसांचा सचबोल पट्टा विचारा। आणि मित्रांनो आपण जर पाहिलात तर नक्कीच ज्या पद्धतीनं भाईनी जी भाजी खाल्ली नसेल ना ती भाजी भाईला जेलमध्ये खायला लागते। आणि या ठिकाणी आपण पाहताय आमचे सर्व या ठिकाणी पोलीस वर्ग आपण पाहतो। यस विलास पाटील सर, फिरोज सय्यद सर, ललिता पाटील मॅडम आणि नलिनी पाटील मॅडम यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवायचं आहे। तर श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्या वतीने शक्कर हॅट्रिक साठी सुरेंद्र गाबन साहेब यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल। रोशन क्या बात है, बख्शियों की तारीफ यहां पर खैरात हो रही है। बना तैयार, इस बार भी हवा लेकिन के ऊपर से सीमा रेखा पर
बिग 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 इलेक्ट्रिक साठी इथे पारितोषिक आलंय. प्रत्येक 6 ला 200 रुपयाचं पारितोषिक. हैप्पी क्लब, क्या बात है. गोवा ग्रुप है वहां पर जहां पर छक्का दागा. हैप्पी ग्रुप, इनके ओर से हर छक्के के लिए 200 का इनाम. देखिए हमारे गाबन साहब, मुकुंद गाबन साहब, क्या दमदार उनका भी ये नियोजन. और इस बार शॉट अच्छा है लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे, पील करेंगे. तब तक एक रन वहां पर पूरा और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर. एक टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे तो फिलहाल 2 विकेट के नुकसान के ऊपर 29 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. मैच में वार पलटवार होता रहेगा रोशन, लेकिन जहां तक सवाल है तमाम दर्शक, माए बाप, प्रेक्षक पूरी तरीके से ये मैच का मनमुराद आनंद लेते हुए ये उड़ाया, ये जाएगी कॉमेंट्री बॉक्स के ऊपर से. ऐसा कड़क 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 है. हर छक्के के लिए आदेश के लिए 300 रुपए का इनाम है. जितू भाई पाटील इनके ओर से. एकच मॅटर केलंय गुन्ह्यामध्ये साहेब, माफ करा. अरे एक मॅटर करशील, आतमध्ये गेल्यावर जी भाजी खाली नसेल ना ती खायला लागते. बघा ज्यांना एकच छंद, त्यांचं नाव आहे मुकुंद. किती खुश आहेत मित्रांनो. एकेकाळचा लेफ्ट हँडर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटसाठी आवड. गेले कित्येक वर्ष, 10 वर्ष झाली या स्पर्धेला. आणि मागच्या कोरोनामध्ये ही स्पर्धा बंद होती आणि नक्कीच त्यांनी चर्चा केली. आमचे सागर भाई असतील, बिगाडीचे अमित भाई असतील, चर्चा केली की आपण मोठी स्पर्धा आयोजन करूया आणि तिथून संमती चषक पुन्हा एकदा कंटिन्यू पाहायला मिळाली. आणि ही एक दमदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय आज पानदेवीच्या मैदानावरती. 35 बने. ना बांधा ना शेंडा, डायरेक्ट पुंडा. पूरी तरीके से 35 यानी कि आप यहां पर आने वाली जो गेंदें 7 बची है उन 7 गेंदों पर कितने रन बनाना चाहेगी या फिर फील्डिंग करने वाली टीम बचा पाएगी. फिलहाल 50 के अंदर रोकेगी तो मैच में मजा आएगा. 50 के अधिक जब रन होते हैं तो कठिनाइयां निर्माण होती है. लेकिन फिर भी देखेंगे अभी तक ये मैच खत्म नहीं हुआ. ना बिगाड़ी टीम जीती है ना ये मैच अभी तक पिरकोन ने जीता है. बंद लिफाफे में अभी भी ये मैच पूरी तरीके से सुरक्षित है. और जब भी समर्थ चषक की टूर्नामेंट होती है ना, 32 बाइक लेकर ये पूरी तरीके से एक 4 व्हीलर के साथ ये टूर्नामेंट होगी. और जिस तरीके से एक जो हमें दर्शकों के लिए जो 2 व्हीलर रखी गई है उसमें से जो भी फायदा होगा हर कूपन का, जो 100 रुपया कूपन है, उस कूपन जो भी पैसा जमा होगा वो पूर्व विभाग के सभी मराठी स्कूल को वो डोनेट किया जाएगा. बिलियनियर एम्पायर वी बिल्ड योर ड्रीम्स. हमारे दैवत मिक शामपाड़ी लास्टे कल उनकी रॉयल एंट्री हमने इस टूर्नामेंट में देखी थी और निश्चित तौर पर उनका भी काफी बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए लग चुका है. मेरी आखिरी 7 गेंदें बची है और 7 गेंदों में रागेश्वर एकविरा पिरकोन क्या रनों की मोहर लगा पाएगी या फिर दिशा 11 टीम रनों को बचाने की क्षमता दिखा पाएगी. बॉलर तैयार. और इस बार बल्ले का अंतरिक्ष हिस्सा लगा था. विकेट कीपर के फील्डिंग पीछे काफी बढ़िया नजर आती हुई. ओवर की समाप्ति हो चुकी है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं टोटल 12.00 की रन रेट से 36. मुकुंद गावन साहब इनको देख सकते हैं. मुकुंद गावन साहब, आपने 2000 में मेला पिक्चर देखा है आमिर खान का, जो आपके टर्बान में रिलीज हुआ होगा. तब डाकू गुज्जर के लिए डायलॉग बना गया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाए इन लोमड़ियों ने. तब डाकू गुज्जर ने आवाज दी थी मेला मेला लगाएंगे वो. और आज खेलों ने और पूरी तरीके से पिरकोन पानदेवी में ये क्रिकेट का कुंभ मेला लगा है. चेतन पाटील सर अर्थात उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते पिरकोन गावचे यांना विनंती करेन, मुकुंदजी गावण आणि त्यांच्या सहकार्याने विनंती करेन
विलास गावण, रमाकांत गावण सर, आपणास विनंती आहे आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते चेतन पाटील सरांचा यथोचित मान सन्मान करावा. ये लीजिए स्क्रीन के ऊपर डाकू गुज्जर की सेना भी आपको नजर आती हुई. क्या जबरदस्त उन्होंने यहाँ पर एंटरटेनमेंट किया है. चले बॉलर उनके तैयार. लास्ट ओवर में पहली गेंद फुल टॉस. विकेट कीपर ने थोड़ी सी यहाँ पर गलती जरूर की थी, लेकिन चलिए अच्छा यहाँ पर उन्होंने स्टॉप किया. तब तक 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 37 अभी तक बने. राज मुगल और सौरभ भी डेंजरस बल्लेबाज जरूर है. लगातार 2 छक्के भी आते तो हमारे संतोष गावण साहब घड्याळात वाजले 12 आणि ब्रायन लारा इनके ओर से भी 1000 का इनाम है. आग लगी है. प्रमोद सर बालकुचे पाटील इनके ओर से 1000 और लगातार 3 छक्के के लिए पिरकुन ग्राम पंचायत के सदस्य इनके ओर से भी 5000 का इनाम है. लेकिन ऑफ स्टंप से बाहर. अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा. एक स्टार्स में बढ़ोतरी. यहां पर चौके छक्के चाहिए ना तो बाबू शाह हमें कहते हैं. डाकू गुज्जर ने बोला था काली असली बारूद चाहिए, बारूद संतरा नहीं. और इस मैदान के अंदर बारूद की पारी किसी एक खिलाड़ी को जरूर खेलनी पड़ेगी. बॉलर फिर से एक बार तैयार. राइट अबाउट द विकेट. टैप किया इस बॉल को. फील्डर है मौजूद. मिड ऑन माफ कीजिएगा. वाइड लॉन्ग बॉल के खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे उठाएंगे तो मैं और इसी के साथ ये रनआउट का खतरा बना है. अंपायर की उंगली हुई खड़ी. बल्लेबाज आउट. दुधीची भाजी खायला येस आतमध्ये गेल्यावर जी भाजी खाल्ली नाही ती भाजी खायला लागते. कुपन फक्त 11 वाजेपर्यंत आमच्याकडे उपलब्ध असतील. राहू दे, आजची त्यानंतर शेवटची सील केलं जाईल. नाही सील केलं जाईल. राहू दे रात्रभराची शेवटची रात्र आहे. त्या 12 वाजता लकी ड्रॉ ओपन करण्याचा आहे. अच्छा ओके चला मग आताच घ्या. आयर टाकून घ्या. आयर टाकून आताच घ्या. 12 नंतर आयर बंद होतील. बघा जी प्रेक्षकांसाठी 100 रुपये कुपन. जो काही फायदा होईल तो या पूर्व विभागातील सर्व शाळांना करताना तो जो बाईकचा नफा होईल तो सर्व त्या शाळांना करताना दिला जाईल. म्हणजे पूर्व विभागातील जेवढ्या शाळात ही मुकुंद गावण साहेबांची ओळख आहे, ही पिरकोन गावची ओळख आहे की समाजसेवेसाठी नेहमी तत्पर राहणारे व्यक्तिमत्व. और साइड में फिर से एक बार गेंद अच्छी फेंकी. वहां पर फील्डर है मिड विकेट का खिलाड़ी गेंद की तरफ आता हुआ अच्छी तरीके से इस बार खराब फील्डिंग. 2 रन तेजी के साथ पूरे किए और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 41 रन. पिछला हाईएस्ट स्कोर है टीम हनुमान दापोली का 46 रन. यहां से रन आएंगे मेरे ख्याल से 7 तो 7 नहीं 6 भी आएंगे तो भी इनमें से जो जीतेगा वो जो एफगढ़ की 10 टीमें थी ना उनके खिलाफ आखिरी मैच में वो जाएगी. यानी कि अब इंतजार रहेगा किसके बीच अगला मैच खेला जाएगा. कुछ ही गेंदें पता करेगी. टप्पा पीछे रखा जरूर और व्हाइट बॉल का इशारा. अंपायर का एक्स्ट्रास में बढ़ोतरी. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर एक टोटल स्कोर कार्ड के ऊपर 42 रन. पहले ओवर में रोशन 18 आए थे, दूसरे ओवर में 4, तीसरे ओवर में 14. ये ओवर में कम बैक किया है. अभी तक दिशा 11 दिगाटी टीम ने क्या 50 के करीब जाना चाहेगी. आई एकवीरा वागेश्वर पिरकोन टीम अपने घरेलू मैदान के ऊपर. रिवाल मात्रे सर आपका भी स्वागत करेंगे. हमारे समालोचक मित्र जो जुड़े थे हमारे साथ कल. काही क्षणातच रिवॉल्व मात्रे सर इट्स व्हाइट बॉल कॉल. रिवॉल्व मात्रे सर यांची सुकन्या काव्या मात्रे आपल्याला पाहायला मिळेल जिने खरं शंभूराजे या सिरियल मध्ये भूमिका तिने केली आणि एक अतिशय हुशार आणि गुणवान रिवॉल्व मात्रे यांची सुकन्या हिची देखील एंट्री आपल्याला काही क्षणातच या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हाइट बॉल आया 44 बने 4 विकेटों के नुकसान के ऊपर. आखिरी 3 गेंदें बची है. दगदग है वहां पर दापोली टीम के खेमे में. क्या इनसे आगे जाएगी या फिर रुकेगा. ये उड़ाया बिल्कुल लोगों के ऊपर से सीमा रेखा पर 6 रन 50 का आंकड़ा छुआ है. आई एकवीरा जय वागेश्वर पिरकोन का 50 पूरे. लेकिन क्या आखिरी गेंद आएगी. आखिरी गेंद के ऊपर भी शॉट लाजवाब है. गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ. टोटल बने हैं 54 54 और
जीतने के लिए चाहिए 55 रनों की गरज 24 बॉल, एक बॉल है शायद, माफ कीजिएगा, एक बॉल है शायद, यस करो, एक बॉल है क्योंकि वाइड आया था लगातार मेरे ख्याल से, तो ये मेरे ख्याल से बड़ा टारगेट बनेगा। 54 बने जितू पाटील यांच्याकडून शेवटच्या बॉलवरती षटकार जरी आला, चौकार जरी आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय त्यांना, आणि इथे षटकार आला तर संतोष गावड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका, लेकिन ये खिलाड़ियों का बख्शिशों की वर्षाव करने के लिए हमेशा ये पैसे दिए जाते। ये क्या कर रहा है भाई, ये क्या कर रहा है, नियंत्रण नहीं था, नो बॉल करार। दिशा थोड़े से भटके इस वक्त गेंदबाज, अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी संदेश, पहले कुछ गेंदों के ऊपर रन दिए थे मात्र सिर्फ और सिर्फ 5, और उसके बाद ये थोड़ी सी दिशा खराब हो चुकी है। गेंदबाज तुषार ठाकुर की ओर से दिशा 11 बिगाटी के गेंदबाज, आप कम बैक करना का आखिरी गेंद के ऊपर, लेकिन सौरभ स्ट्राइकिंग पर ताकतवर बल्लेबाज आर्यन चिल्ले के कप्तान और दापोली के कप्तान आइए, फिर की गेंद जरूर थी, आपने खेलने का प्रयास, गेंद ने टर्न लिया, गेंद यहां पर खुला देती हुई, चलिए आखिरी क्षणों में रोका जरूर, 2 रन पूरे, तीसरी की मांग वहां पर करना चाहेंगे, 3 भी पूरे, और ये चौथे के लिए पलटवार किया है, लेकिन रन आउट होंगे, और इसी के साथ ओव्हर समाप्त हो चुके हैं 4, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या टोटल 58, आणि विजयासाठी जवळजवळ 59, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा त्यांना बनवाव्या लागतील, आणि या 15 धावा जर प्रति ओव्हर जर बनल्या तर दिशा 11 बिगाटी संघ वर्चस्व प्रस्थापित करू शकतं। जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, जर त्रिकोण संघ मारू शकतं तर दिशा 11 बिगाटी का नाही मारू शकत, पाहूया मॅच मध्ये मजा येईल, जाऊया तो पण सत्कार समारंभासाठी प्रवीण सर यांच्याकडे धन्यवाद। याच दरम्यान भाई चषकाचे मुख्य आयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अर्थात सुधीर भाई गरज साहेबांचं आगमन होत आहे, तदनंतर रिवॉल्व बत्री सरांची कन्या या देखील इथं आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल, संभाजी सिरियल मध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी काम केलंय त्या सुकन्या देखील आपल्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत। सत्यवानची भगत अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवानची भगत साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं। दीपकजी पाटील यांनाही विनंती आपण व्यासपीठाकडे यावं। ऑन स्क्रीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत छत्रपती संभाजी महाराज या सिरियल मध्ये काम करणाऱ्या अर्थात हिमोल आणि याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवानजी भगत साहेब आणि त्यांच्यासोबत दीपकजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती असेल त्याप्रमाणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपरोलीचे प्रमुख अर्थात बबन ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालं। सर त्यांच्या समवेत सुधीर गरज सामाजिक संस्था नवगर उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा आपण देखील पाहतो, या स्पर्धेचे जनक भाई चषकाचे आयोजक सुधीर शेठ गरज साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत।
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुधीर घरत साहेबांचं आगमन झालंय. समर्थ चषकाच्या वतीनं मी त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हावं. नमस्कार. स्प्रे असेल तर कॅरेडोला द्या जरा स्प्रे रिलीज स्प्रे. येस रोड सेफ्टी कमांडर महाराष्ट्र राज्याचे विलास पाटील सर आमच्या सोबत जोडले गेलेत. मी विनंती करणार आयोजकांना मुकुश्वर गावणे यांना विनंती असेल की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. विलास पाटील सर रोडपाली कमांडर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूयात. मुकुश्वर गावण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. तदनंतर फिरोज सय्यद रायगड जिल्हा रोड सेफ्टी कमांडर हे देखील या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा शब्द सुमनानी आणि मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या सामन्याची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान. तदनंतर ललिता सिंह मॅडम येथे देखील उपस्थित आहेत. क्या बात है. नो बॉल पंचांचा इशारा आलाय परंतु कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की नाही तिसऱ्या पंचांची मागणी. यावं तिसरे पंच. ललिता सिंह मॅडम यांचा यथोचित मान सन्मान जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूयात. नरेश मोकश सर फिरोज सय्यद सरांचा यथोचित मान सन्मान आपण आपले पवित्र शुभ हस्ते करावा. बिंदुताई मॅडम यांना विनंती असेल बिंदुताई आपण वर यावं आणि ललिता सिंह मॅडम यांचा आपण यथोचित मान सन्मान स्वीकारावा. फलंदाज बाद. टिपला तर हॅपी ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि जितू पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी कुठलाही 3 विकेट एका ओव्हर मध्ये येऊ द्या तरी कुठलाही रनआउट असू द्या किंवा कशी विकेट हॅट्रिक होऊ द्या तरी त्यांच्यासाठी पारितोषिक असेल 3000 रुपयाचं. क्या बात आहे. जाऊया मैदानाकडे. पहिल्याच बॉल वरती 1+1 2 धाबा मिळाला. पहिला गडी पास झालाय. मॅच चांगली होईल यात मात्र शंका नाही. 59 धाब्यांचा पाठलाग करत असताना सलामीचा पहिला गडी पास झालाय. आता नवीन फलंदाज पाहत आहे ओमकार. फ्रीडचा बॉल. हो फ्रीडचा बॉल. कदाचित हा फुल टॉस होता. दिशा द्यायला पाहिजे होती परंतु बॅट अँड बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. लेग बाईचा इशारा येईल पंचांचा. एका धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचली आतापर्यंत बिनगडी बाद असताना 3 प्रति षटकामध्ये तुम्हाला 15 धावांची गरज. गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं असतं कारण यशजवळ पोहोचण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट रस्ता हा कधीच नसतो आणि मैदानावरती दोन्ही संघांना इथे दमदार आणि भरीव कामगिरी करावी लागेल कारण मॅच तितकीच दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल कारण प्रत्येकाला वाटतंय की फिरकोनची स्पर्धा जिंकावी. धावा झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत 1 गडी बाद असताना 3 धावा 59 धावा त्यांना बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही 56 धावांची गरज. चांगली ठसन मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हो अगदी पायाचा भेद घेणार चेंडू हा पाय टाकला होता परंतु मिडॉनला कोणी नाहीये. लंबॉलला बीट करून पाहायचा सीमा रेषा पार. चौकार.
शिवबाची तलवार, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ दोन पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत, शिवरायांनी सांगितलं आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली ना तरी घाबरायचं नाही, त्या संकटांच्या चातरावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही लढायचं, आणि लढण्याची वेळ मैदानावरती दोन्ही संघांना. फुल टॉस बॉल गॅप शोधले परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न केला होता परंतु माघारी पाठवलाय, फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 8 या धाव संख्येवरती आपण या ठिकाणी पाहताय. 8 धावा धाव फलकावरती आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते टोटल या षटकातील 3 बॉल मध्ये जरी 7 धावा आल्या, जी सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये राखायचे ती सरासरी इथे कायम राखू शकतील फलंदाजी करत असताना दिशा 11 धिगाडी संघ. पुन्हा एकदा पास मिडल स्टंपर भेटले आणि फलंदाज होईल पास. अजून एक धक्का पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत दिशा 11 धिगाडी संघाला. सर्वात मोठा पद तुम्हाला छत्रपती शिवरायांनी दिलाय तो म्हणजे शिवरायांचा मावला, ना राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती. हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजे शिव छत्रपती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकताय. जर या बॉलवरती या शेवटच्या 2 बॉलवरती एक जरी विकेट आला तर जितू पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. कसेही 3 विकेट येऊ द्या, ते 3 विकेटसाठी हे पारितोषिक थोडासा बॅकफुटला गेलाय. मी मगाशी उल्लेख केला होता की पेन जरी 5 रुपयाचा असला त्याला कधी कमी समजू नका, तो 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी कामा येतो. त्याच्यामुळे सध्या दिशा 11 भिगडी संघ बॅकफुटलाय परंतु त्यांना कमबॅक करावा लागेल. गोलंदाज पुन्हा सज्ज होत आहेत. सूरज मोकल राऊंड द विकेट. तो आल्या पुन्हा एकदा बुंद्यामध्ये टाकलाय बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना डॉट बॉल 8 धावा 2 गडी बाद. थोडासा अडचणी निर्माण झाल्यात आणि अडचणींवरती मात करावं लागेल. आयुष्य छान आहे, थोडेसे लहान आहे परंतु लढण्यातच तुमची शान आहे. लढावं लागेल. 8 धावा 2 गडी बाद. थोडासा दडपण सध्याच्या घडीला एखादा षटकांना दडपण कमी करावं लागेल. तो पुन्हा एकदा उसली घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला, 2 गडी बाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 8 धावा माफियासाठी 8 धावा झाल्यात. 51 धावांची गरज आहे सर. आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र कवी कलश यांच्या ज्या यातना आहेत त्या यातनांवर एक आरोळी म्हणून अर्थात रिबॉल मात्रे यांच्या सुकन्या काव्या मात्रे हे आपल्या समोर पेश करतील. जीत है मन के हारे हार गए जो भी लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार. जो देखेगा सपना सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़िया धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू मोर का पहला तारा हो, परिवर्तन का एक नारा हो. अंधकार कुछ पल का हो, फिर सब कुछ तुम्हारा हो. सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे. जा रहे आपके शत्रुओं के
चोट पर लगने हमने कहा था हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। कविता ही खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जन्म न सके तू भरोगे, चरण चमकती तू भरोगे। वो छत्रपति वो सज्जन संपा, हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. स्वराज्याचे धाकले ध्वनी शंभूराजे आणि कवी कलश यांचे शेवटचे शब्द. आणि आजही इतिहासामध्ये आजही आपण हे खऱ्या अर्थानं हे संभाजी राजे शंभूराजे आणि कवी कलश यांचे हे शब्द पाहतो. हाँ, हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा हुआ राजा मेरा अब भी सब पे बारी है। हरा 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 महादेव हरा हरा हरा, महादेव बोला छत्रपति संभाजी महाराज की जय, बोला छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टाळ्या झाल्या पाहिजेत काव्या रिवाल मात्र यांच्यासाठी. तो बिलकुल जाऊया आपण मॅचच्या दिशेने. या ओव्हर मध्ये जर 3 बॉल डॉट आले तर 500 रुपयाचं पारितोषिक संतोष गामन साहेब यांच्याकडून. जाऊया मॅचच्या दिशेने. दिशा 11 दिघाटी जिथे बनवायचे 17च्या सरासरीनं. 51 धावा. फुल टॉस होता बॉल, परंतु बिगिट करायला हवा होता, षटकार यायला पाहिजे होता, षटकार आला नाहीये. फक्त एकच जाव त्या बॉलवरती मिळेल. घरच्या मैदानावरती आई एकविराचे वागेश्वर पिरकुन क्रिकेट संघ दमदार कामगिरी करतोय. दिशा 11 दिघाटी संघाला जर सामना जिंकायचा असेल ना, तर आता तुम्हाला तुमच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि धमक असते ना, ती दाखवावी लागेल. कारण आपली सावली निर्माण करायची असेल तर स्वतः ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. आणि इथे आता त्यांना मेहनत करावी लागेल. जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा या मैदानावरती करावं लागेल. 9 धावा झाल्या. अद्यापही 50 धावींची गरज असेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. मिडॉनला कोणी नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतील. गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव. एकेरी दुहेरीने फरक पडणार नाहीये. आई एकविराचे वागेश्वर पिरकुन क्रिकेट संघाला इथून जर सामना थेट जिंकायचा असेल तर आता मात्र दिशा 11 दिघाटी संघाला चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल. कारण कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार होत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. सर काव्या रिवॉल्व मात्रे करता सुधीरभाई घरात आणि मुकुंद शेठ गावड यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सह्याद्री सोनल पॅनलचे मालक अर्थात नितीनभाई मात्रे यांच्या वतीनं देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आले. क्या बात आहे. अप्रतिम करत रिवॉल्व मात्र यांची सुकन्या काव्य दिदीला आपण या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा पीट केलाय बॅट्समॅनला. कदाचित रन घेऊ का नको, तू मैं यशरक्षकने सांगितलं की जाऊ दे, धाव गेली तरी फरक पडणार नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मैत्रीनं धावा झाल्या त्या 11 आणि उर्वरित 15 बॉल मध्ये बनवायच्या त्या 48 धावा. जवळजवळ 8 षटकार 15 बॉल मध्ये इथे मारावे लागतील तरच हा सामना दिशा 11 दिघाटी संघ जिंकू शकतो. फुल टॉस त्यापैकी पहिला आलाय. मिड विकेटच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. आयुष्य मगरीसारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना तेव्हाच हालचाली करायच्या. सुधीर शेठ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी प्रवीण सर 1000 रुपये आहेत का? काव्यासाठी होते. प्रत्येक षटकारासाठी सुधीर शेठ घरात यांच्याकडून दिशा 11 दिघाटी संघाच्या फलंदाजांना 1000 रुपयाचं पारितोषिक. 7 षटकारांची अजून गरज असेल. बीट केलाय करा तर बाहेरच्या दिशेने बॉलला बोलवलाय. अगोदरच बॅट वळवली होती आणि त्याच्यामुळे ही निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना
बघू हा जर बॉल निर्धाव आला तर संतोष गाबण लारा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिली जाईल. परंतु एखाद्या षटकाराची गरज आहे सध्या. 13 बॉल 42 धावांची गरज. पुन्हा एकदा परंतु क्षेत्ररक्षक कॅच रनिंग कॅच या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद ज्याने दमदार सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता तो तुषार. बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्या भेटीसाठी येते. इथे तुम्ही महाराजांची प्रतिमा या ठिकाणी पाहताय. अर्थातच आमचे जासईचा हा शिवस्मारक, कारण छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण स्क्रीनवरती पाहताय. ही महाराष्ट्राची पुण्यही होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु 50 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा आता असा इतिहास खऱ्या अर्थानं शिवरायांनी करून ठेवला. आणि तोच जर आपण गड किल्ल्यांचा विचार केला तर त्याच गडकोट किल्ल्यांवरती इथले प्रियकर प्रियसी आपली नावं करतात. हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये माझी आई बघा, तिच्यामध्ये माझी रकुमाई बघा. खऱ्या अर्थानं आज याच महाराष्ट्रामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित नाहीये हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं अभिमानाने आपल्या गाडीवर देखील लिहितो, बघतोस काय मुजराकर छत्रपती शिवाजी महाराज की जय. परंतु तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल ना, हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. इतिहास बदलला पाहिजे, शुभचरित्र वाचा, कारण सध्या तरी खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे या महाराष्ट्राला. आणि आज आपण शिवचरित्र वाचलं तर नक्कीच शिवरायांचा प्रताप हा आपल्या समोर आठवतो आणि नक्कीच त्या महाराष्ट्राला आपल्या या सध्या तरी शिवरायांच्या विचाराची गरज आहे. आणि हे शिवरायांची शिवस्मारक प्रतिमा आपण या ठिकाणी पाहताय. आमचे सुधीर भाई यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो स्क्रीनवरती आणि त्यांच्या समवेत मुकुंदजी गाबण साहेब जाएंगे मॅच की तरफ. शेवटचे 12 बॉल आणि 500 रुपयाचं पारितोषिक. मागच्या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली त्याच्यासाठी आमचे संतोष गाबण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल सध्या 42 धावांची गरज. मॅच चांगली पाहायला मिळेल. 12 7 सेकंद 42 6 42 म्हणजे जवळजवळ 7 षटकार लागावे लागतील. वेगवान प्रचंड वेग आपण पाहिला. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंच अबांतर घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धाबा झाल्या त्या 18. 12 बॉल 41 धावांची गरज. कदाचित या ठिकाणी आपण पाहू शकाल बंडू सुदाम पाटील आणि प्रणय यांच्याकडून प्रणय पाटील ने जर 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. बक्षिसांचा वर्षाव संतोष गाबण साहेब यांच्या वतीनं मगाशी 500 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं गेलंय. तो आपण मॅच संपल्यानंतर घेण्यासाठी यायचंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जात असताना 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये कदाचित पलटलाय आणि हो तीसरी धाव इथे पूर्ण होईल. 3 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. सध्या टाळ्यांचा कडकड कडकड करत तुम्ही पाहताय तो म्हणजेच बॅटिंग टीम साठी 3 धावा. 3 धाबीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 21 धावा. 59 धावांचा पाठलाग करत असताना संदेश सध्या 11 बॉल आणि 38 धावांची गरज. मेहनतीच्या कालावर कुणावर अवलंबून राहू नका. म्हणजे परीक्षेच्या कालामध्ये कॉपी करण्याची गरज म्हणजे कुणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाहीये. तुटता तारा स्वप्न पूर्ण होत असती तर रात्रभर सगळे जागून संपूर्ण त्याची वाट पाहत असते. रिवाल मात्रे सर आपले सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. बॉल शिल्लक असतील 11 बॉल 38 धावांची गरज. थोडासा टाइम घेतात फिल्डिंग टीम. कदाचित 20 मिनिटं तुमच्याकडे असतील. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. मॅच तितकीच ताकदवर आहे कारण यातून जो जिंकेल त्या संघाला थेट बाय दिली जाईल. परंतु अजूनही सामना संपला नाही. 11 बॉल 38 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत सौरभ गाबण. पायामध्ये टाकलेला चेंडू ऑन साईडला ट्रॅप केला. बॉलला फिल्डर आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑनला उचलतील. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न वेगाने 2 धावा. भाग मिल्का भाग हीच परिस्थिती पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धाबीच्या मदतीनं संघ पोहोचला आतापर्यंत 23. 10 बॉल 36. 10 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील. बोलणं थोडंसं सोपं आहे परंतु मारणं कठीण आहे. परंतु या कठीण कालामध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल. देवाने सगळ्यांना हिरा बनवूनच जन्माला घातलंय आणि इथे जो घासला जाईल तोच इथे चमकेल. आता पाहावं लागेल कुठला फलंदाज या क्षणाला आपल्या संघासाठी घासला जाईल. फुल टॉस बॉल बॉल सीमा पार निर्णायक क्षणी ठोकलाय षटकार.
फलंदाजाने 9 बॉल मध्ये 25 धावा बनवल्या होत्या. आता 9 बॉल आणि 30 धावींची गरज. आयुष्यात खूप डसणारे 7 तुम्हाला भेटतील. त्यांना पुंगी वाजून नाचवण्याचं सामर्थ्य मात्र तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि या मैदानावरती कदाचित हा षटकार जुळलाय, तो षटकाराच्या मदतीनं इथे कमबॅक करत असताना 9 बॉल 30. कधी सामना तुम्ही पाहताय दिशा 11 दिगाडीकडे, तर कधी सामना आपण पाहताय तो म्हणजेच या मैदानावरती आई एकविरा जय बागेश्वर पिरकोन. मैडी बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी अब हमारी. क्या मैदान के अंदर ये मुकाबला चल रहा है. बोलो तैयार. आखू टप्प्याचा बाउन्स करा तो विकेट करा फिल्डिंग. बॉल जाईल डीप पॉइंट सीमा रेषा पार पार पार. सावकार संगीत वाजवलं. छकडा बैलगाडा छकडा. लोक गौतमी पाटीलच्या नादी बरबाद झालेत. गौतमी पाटीलचा नाद करण्यापेक्षा बापाला सांगा, बापा मला एक 20,000चा आदात वासरू घे, एक टाइम मला बैलगाड्याचा नाद करीन, पण गौतमी पाटीलचा नाद कर नाही. कारण प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक. कारण बैलगाड्याचा नाद लई कडक. 8 बॉल 26. सामना पुन्हा एकदा पलटलाय. आता तू भारी का मी भारी, मी भारी का तू भारी. तू भारी तुझ्या घरी, इथे फक्त मुकुंद शेठ गावण भारी. जबरदस्त स्पर्धा, एन्जॉय. 8 बॉल 26 धावांची गरज. काम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असताना की आयुष्य सुरुवात कुठूनही करता येते. वेगवान बॉल, प्रचंड वेग, ऑप्शन यॉर्कर. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना एक कधी सामना दिगादिगरे, तर एका डॉट बॉलने रिवाल बाकी सर. सामना पलटताना पाहतोय घरच्या मैदानावरती जय वागेश्वर आई एकविरा पिरकोन. 7 बॉल 26. या बॉलवरती षटकार आला तर सामन्यामध्ये दिशा 11 दिगाडी संघ पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करू शकतं. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम, आणि तसेच क्रिकेट खेळात आकार देणारा व्यायाम म्हणजे तुमची मेहनत आणि सराव. शेवटचा बॉल या ओव्हर मधला पुढे सर साऊंड टेप आउट केल्याचा प्रयत्न केला होता हवे, परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय. ज्या खेळाडूला जीवनदान दिलाय त्याने 9 बॉल मध्ये मागच्या सामन्यामध्ये 25 बनवल्यात, परंतु आता 6 बॉल 25 धावांची गरज. मॅडी आपल्याला माहिती आहे की तितकेच प्रेक्षक या मैदानावरती. याच दरम्यान आपण खरं तर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, कामगार नेते सुधीरभाई खरत साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. पाणी यावं. सुधीरभाई खरत साहेबांना विनंती करेन या मुख्य व्यासपीठावर आपण यावं. मुकुंद शेठ गावण, अमितजी पाटील आपणही यावं पुढे. अमितजी पाटील कामगार नेते आणि भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्याचे एक दिग्गज युवा नेते आज आमच्या सोबत सोडले गेलेत. काही दिवसांनी देखील भाई चषकाचं एक मुख्य आयोजन आपण बघू शकाल. धडाकेबंद आयोजन. हे मुख्य आयोजक आमच्या सोबत सोडले गेले म्हणून हा शुभ सन्मान. मुकुंद शेठ गावण यांच्या वतीनं समर्थ चषक 2026 मध्ये आपलं भव्य दिव्य स्वागत. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन सुधीरभाई खरत साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर त्यांच्यासोबत कराडी समाजाचे अध्यक्ष, शेका पक्षाचे नवघरचे एक युवा नेते महादेवजी बंडासाहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण समोर यावं. आम्हाला तुमचा देखील अजूनही 30 दहशत तोच दरारा म्हणून युवा म्हटलं गेलंय. साहेब अजूनही 30 दहशत आहे. खरं तर हे दिग्गज नेते आमच्या सोबत सोडले गेले. त्यांचाही महादेव बंडासाहेबांचा अर्थात कराडी समाजाचे अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षामध्ये एकनिष्ठ हा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण बघूयात. मुकुंद शेठ गावण आणि खर तर या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावण साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते शुभ सन्मान. महादेव बंडा साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर राज ठाकरे यांचे अगदी निकटवर्ती आणि खोपटे गावचे सुपुत्र उरण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सत्यवानजी भगत साहेब देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. विनंती करेन 6 बॉल 25. सर टॉस देखील लगेच करून घ्या. नेक्स्ट मॅच आहे ती रेडी. टॉस करून घ्या पहिले, म्हणजे ते देखील फ्री होतील. जाऊ ना सत्यवानजी भगत साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. थांबा आता सर, टॉस नंतरच करू. 6 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज. टफ फाईट मॅच. पंखावरती ठेव विश्वास, गैरभरारी झोकात. अरे कलू दे वेडा, कशाला आता खरी तुझी अवकात. 6 बॉल 25 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. आदेश मुघल, प्रचंड वेग. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून पंच कदाचित रिव्ह्यू मागतायत. बॅटिंग टीम रिव्ह्यू. पंचांना कदाचित गोलंदाज मध्ये आला त्याच्यामध्ये दिसला नाहीये.
चला रिव्ह्यूची मागणी देखील केली गेली याबाबत थर्ड अंपायर या ठिकाणी नंदू सर यांना आपण या ठिकाणी पाहतो. तिसऱ्या पंचांची मागणी निर्णायक क्षणी एक एक बॉल खूप महत्वाचा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 25 धावांची गरज असताना पहिलाच बॉल गोलंदाज आदेश मोकलने प्रचंड वेगाने फेकलाय, परंतु त्यासाठी गोलंदाज तो मध्ये आला होता, त्याच्यामुळे पंचांना देखील बरोबर दिसलं नाहीये आणि त्याच्यामुळे कदाचित इथे वाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी. येस, ग्रामपंचायत सदस्य अनिता गावण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडा वेळ मिळतो आपल्याला, आपण लगेचच बिंदुताई आपण यावं. फेअर डिलिव्हरी लाईन वरती बॉल आहे, पंच सांगतायत. तर 5 बॉल 25 आता 4 षटकार आणि 1 धावेची गरज. सामना जबरदस्त पाहायला मिळाला होता, परंतु अजूनही या फलंदाजावरती भरपूर अपेक्षा असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. विकेट केलाय, परंतु फटका फसला की काय? फिल्डिंग करा, बॉल सीमारेषा पार, चौकार. दिशा 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहताय थोडस टेन्शन मध्ये, परंतु सामना कधी पलटू शकतो. परंतु या क्षणाला तरी पारड जर तुम्ही पाहताय आई एकविरा जय बागेश्वर पिरकोन क्रिकेट संघाचं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो की ज्यांच्यामध्ये क्षमता असते. खोदलाय मिड विकेट आणि उल्लंघनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट करताय. 2 धावा कंप्लीट. आता 3 बॉल आणि विजयासाठी 19. 3 षटकार जर आले तर रोशन सामना बरोबरी म्हणजे सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो, परंतु आता खूप संघर्ष करावा लागेल. 3 बॉल 19. मागचा जर आपण गोलंदाजीचा विचार केला ना, तर फक्त आणि फक्त पहिल्या गोलंदाजाने जरी 18 धावा दिल्या, नितेश मात्र 4च धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुषार ठाकूर महागडे ठरले, ज्यांनी 22 धावा खर्च केले रोशन. आणि तिथे आई एकविरा आणि जय वागेश्वर पिरकोन क्रिकेट संघाला टार्गेट सेट झाला आणि त्या 59 धाब्यांचा पाठला करत असताना सुरुवात विस्फोटक देखील झाली होती, परंतु त्याच्या नंतर नांगी टाकली फलंदाजांनी दिशा 11 बिगाटीच्या खेळाडूंनी. 3 बॉल 19. 3 षटकारांची नितांत गरज, जिथे सामना टाय करू शकतो. आणि हो, समर्थ चषकामध्ये तुमचं अस्तित्व तुम्ही सिद्ध करू शकता, टिकवू शकता, जिथे तुम्हाला या मॅच मध्ये थांबण्यासाठी भाग पडेल. तो चला या मॅच मात्र मॅच आता पूर्णपणे बोलवली रोशन, ती म्हणजे जय वागेश्वर एकविरा पिरकोन संघाकडे 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय आतापर्यंत फक्त आणि फक्त 42. जर 50च्या आतमध्ये थांबवलं असतं तर मॅच कदाचित ही नक्कीच दिशा 11 बिगाडी संघाकडे आली असती, परंतु सामना कुठेतरी दूर गेलाय. एखादा नो बॉल त्यावर जर षटकार आला तर सामना पलटू शकतं. योगेश गावण याने जर शेल टिपला तर हॅप्पी ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. 1000 चला 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 बॉल 17 धाब्यांची गरज. नो बॉल षटकार आला तर किमया होऊ शकते, परंतु ती चुकी सध्या तरी करू शकणार नाहीये. लीडिंग एज फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल पकडण्याची संधी होती, परंतु शेवटच्या क्षणाला जर रोशन आता इथे 1 बॉल 4 ची गरज असती तर काय केलं असतं या पट्ट्याने? चौकार. धन्यवाद. मला वाटतं त्या ठिकाणी माहिती होता मला पिरकोन बंटी होता. बंटी जर 1 बॉल 4 पाहिजे असते ना तर नक्कीच वाजले असते आपले 4. 46 धावा. 15 विजयासाठी 13 धाब्यांची गरज. जर इथून षटकार आला आणि जर समजा 7 धाब्यांनी पराभूत झाले तर बाहेर गेल्यानंतर मीटिंग घेतील आणि तिथे खूप चर्चा होईल की झालेल्या चुका भरपूर झाल्या आणि त्याच्यामुळे सामना कदाचित हा गमावला लागला की काय. परंतु पाहूया, एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा करूया जिथे पुनरागमन जिवंत ठेवू शकतो दिशा 11 बिगाटी या टीमला. गोलंदाज आदेश तयार होत आहेत. वेगवान बॉल आणि सामना झाला फिनिश आणि हा सामना जिंकला एकविरा जय वागेश्वर क्रिकेट संघ पिरकोन. हार्दिक अभिनंदन आणि हारला दिशा 11 बिगाडी संघ. यथोचित मान सन्मान मुकुल शेठ गावण आणि कमलाकर दादा गावण माजी सरपंच यांच्या पवित्र शुभ हस्ते होताना दिसेल.
जोरदार टाळ्यांनी आपण दीपकजी बडी साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात. प्रवीण सर, आता ज्यांनी ज्यांनी बक्षीस लावली होती त्यांनी आता स्वतः खुशीने